माननीय आपल्या लाडक्या नेत्या आणि महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे विशेष या ठिकाणी आपल्याकरता आलेले सिने कलाकारच नाही, ते रील मधले हिरो नाही, रियल लाईफ मधले हिरो आहेत असे अक्षय कुमार, आदरणीय प्रज्ञावहिनी, आपल्या लोकप्रिय खासदार प्रीतमताई, महादेवराव जानकर, सुरेश धस, आर.टी. देशमुख, भीमराव धोंडे, संगीताताई ठोंबरे, मंचावरील सर्व मान्यवर, विशेषतः आमचं लग्न कधी होत आहे अशी आस लावून बसलेले सगळे वधूवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम या महाराष्ट्राचे लोकनेते आणि आम्हाला ज्यांनी घडवलं असे आदरणीय गोपीनाथजी मुंडे यांना विनम्र आदरांजली अर्पित करतो। आणि आज एका अत्यंत चांगल्या कार्याची सुरुवात पंकजाताईंनी, प्रीतमताईंनी या ठिकाणी केली। काही लोक जीवनामध्ये केवळ राजकारण करतात, पण मुंडे साहेबांनी आम्हाला शिकवलं केवळ राजकारण नाही, समाजकारण केलं पाहिजे, समाजाकरता काम केलं पाहिजे। आणि मुंडे साहेबांच्या त्याच शिकवणीच्या अनुरूप आज समाजकारण या ठिकाणी होत आहे आणि या सामूहिक विवाहाच्या माध्यमातून एवढा मोठा बृहद समाज आज या ठिकाणी एकत्रित आलाय आणि आपल्या सगळ्या वधूवरांना एवढ्या लोकांचा आशीर्वाद मिळतोय। एक एकटं लग्न केलं असतं तर 100-150 लोकांचा आशीर्वाद मिळाला असता, पण आज हजारो लोकांचा आशीर्वाद हा तुम्हाला मिळतोय। त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान आणि समृद्धीच तुम्हाला मिळणार आहे। खरं म्हणजे या परळीच्या भूमीमध्ये या अतिशय चांगल्या कार्याची सुरुवात या ठिकाणी होते। आता काही लोकांना सवय आहे, ते परळीमध्ये येऊन समारोप करतात। परळी समारोपाची भूमी नाही आहे, ती सुरुवात करण्याची भूमी आहे। परळीमध्ये ज्या गोष्टीची सुरुवात होते ती गोष्ट पूर्ण देशामध्ये पोहोचते आणि जे लोक परळीत समारोप करतात त्यांचा समारोप झाल्याशिवाय राहत नाही। राजकीय मंच नाहीये, मी राजकारण बोलणार नाहीये, पण खरं आहे ना मी म्हटलं ते। आणि म्हणून मी या ठिकाणी पंकजाताईंचं, प्रीतमताईंचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आज ज्यावेळेस मराठवाडा दुष्काळाने होरपाळलाय आणि आमच्या अनेक कुटुंबापुढे प्रश्न आहे, त्यावेळी या सामूहिक विवाहाच्या माध्यमातून सगळा बडेजाव टाळून सगळ्यांना एकत्रित घेऊन समाजाच्या विश्वरूपासमोर या ठिकाणी हा विवाह सोहळा होतोय। आणि मी विशेष अभिनंदन आपल्या सगळ्यांच्या वतीनं करेन श्री अक्षय कुमार यांचं। अक्षय कुमार हे केवळ सुपरस्टार नाही आहेत, ते सुपर ह्युमन बीइंग देखील आहेत। एक अतिशय सर्वोत्तम व्यक्ती अक्षय कुमार आहेत आणि म्हणून समाजाकरता सातत्याने काम करणं हे अक्षयजींनी गेल्या अनेक वर्षात आपल्याला दाखवून दिलं आहे। आम्ही जलयुक्त शिवारची सुरुवात केली तर सगळ्यात पहिले 50 लाख रुपये देणारे अक्षय कुमार होते आणि त्यांनी सांगितलं हे चांगलं काम चाललंय, मी 50 लाख देतोय, पण कुठेही सांगू नका, मला त्याचा गवगवा नको, मला फोटो नको। अशा प्रकारे काम करणारे अक्षयजी आहेत, आमच्या सैनिकांच्या पाठीशी उभे राहणारे अक्षयजी आहेत। आणि आज या ठिकाणी या जोडप्यांना आशीर्वाद देताना ते आले आणि त्यांनी प्रत्येक जोडप्याला 1 लाख रुपये दिले आहेत। पण अक्षयजींनी एक सूचना केलेली आहे, प्रत्येक जोडप्याला जे 1 लाख रुपये मिळणार आहे, प्रत्येक नवऱ्या मुलाला माझी विनंती आहे की हा 1 लाख रुपये खर्च करायचे नाहीत, आपल्या बायकोच्या नावाने याची FD तयार करायची आणि त्याच्यामध्ये भर घालत राहायची। आणि एक लक्षात ठेवा, अक्षय कुमारचा हात ज्याला लागतो त्याचं सोनंच होतं। 1 लाखाची FD कराल तर 10 लाख रुपये होतील। त्यामुळे आता तुम्ही विचार करा, ते खर्च करायचे की बायकोच्या नावाने ठेवायचे। पण मला विश्वास आहे की हे सगळे सुज्ञ अशा प्रकारचे आमचे वधूवर हे निश्चित
पत्नीच्या नावानं त्या ठिकाणी हे पैसे ठेवतील। मी पंकजाताईंचं एका गोष्टीकरता अजून अभिनंदन करतो की आमच्या वीरांकरता त्यांच्या विभागाने आमच्या आर विमला या ठिकाणी आहे, या लोकांनी मगाची जे गठ्ठेच्या गठ्ठे दिसत होते ना, सामान्य माणसांनी दिलेले चेक आहेत, सामान्य महिलांनी, आमच्या बचत गटाच्या महिलांनी दिलेले चेक आहेत। त्या चेकची संख्याच इतकी आहे की ते चेक नेण्याकरता एक गाडी आम्हाला लागेल। इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या सैनिकांच्या प्रति संवेदना दाखवण्याचं काम हे या ठिकाणी आमच्या पंकजाताई आणि त्यांच्या विभागानं केलं आहे। मी आज अधिक बोलणार नाही, आज शुभेच्छा देण्याचा दिवस आहे। मी ईश्वराला एकच प्रार्थना करतो, एवढ्या मोठ्या समाजाच्या समोर ज्यांचं लग्न होत आहे त्यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, समृद्धी सगळ्या गोष्टींची वर्षा ही ईश्वराने करावी आणि आपल्या आशीर्वादानं त्यांचं वैवाहिक जीवन हे अतिशय सुख समाधानाचं जावो एवढीच या ठिकाणी विनंती करतो। आणि पुन्हा एकदा पंकजाताईंचं, प्रीतमताईंचं मनपूर्वक अभिनंदन करतो, अक्षयजींचं अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।